राऊसाहेब, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळापेक्षा आता जास्त कार्यकाळ ते असतील त्या पदावर. तो रेकॉर्ड जो आहे इतक्या वर्षांचा तो नरेंद्र मोदी उद्या तोडतात. नाही, बरोबर आहे, पण नेहरूंनी देश उभा केला. आज जो देश तुम्हाला दिसतोय तो मोदींनी उभा केलेला नाही, तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभा केला. त्याचं काय, वर्ष वाढली, वय वाढलं, पृथ्वीचंही वय वाढत आहे, देशाच्या स्वातंत्र्याचं वय वाढत आहे आणि अनेक माणसांचं वय वाढतं, पदावर बसलेल्या व्यक्तींचं वय वाढतं. पण आपण आपल्याला मिळालेल्या संधीचा देशासाठी आणि जनतेसाठी किती उपयोग केला ह्याच्यावर येणाऱ्या पिढ्या आणि इतिहास आपल्या कार्याची नोंद ठेवतात. आपण कितीही अशा नोंदी नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी पंडित नेहरूंची नोंद इतिहासाने ठेवली, लालबहादूर शास्त्रींची ठेवली, इंदिरा गांधींची ठेवली, राजीव गांधींची ठेवली, नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांची सुद्धा ठेवली. कारण हा देश घडवण्यात या सगळ्यांचं योगदान आहे आणि या सर्व काळामध्ये त्यांनी या देशातली लोकशाही जिवंत ठेवली. हे त्यांचं सगळ्यात मोठं योगदान. त्यांनी आपल्या देशातली लोकशाही ही मजबूत केली, जिवंत ठेवली आणि त्यासाठी अनेकदा त्यांना संघर्ष आणि सत्ताधाऱ्याने त्याग करावा लागला देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. पंडित नेहरूंनी कोणत्या विरोधी पक्ष अशा पद्धतीने फोडले नाहीत ज्यात मोदी आणि शहा फोडले. अनेक राज्यामध्ये त्यांच्या विरोधातली सरकार आली. लोकसभेत आणि राज्यसभेत सरकारच्या विरुद्ध बोलणारे अनेक बुलंद नेते आले आणि त्यांनी नेहरूंच्या तोंडावर टीका केली. त्यात अटल बिहारी वाजपेयी सुद्धा होते, हे लक्षात घ्या. पण हे आमच्या विरुद्ध बोलतायत म्हणून त्यांचे पक्ष, त्यांच्या संघटना, त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. खरं म्हणजे हे एक तप झाल्यावर मोदींनी केदारनाथच्या गुफेत जाऊन 12 वर्षाचं आत्मचिंतन केलं पाहिजे त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसह. आणि मग 12 वर्षात आपण काय करू शकलो याचा लेखाजोखा एका पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केला पाहिजे. 12 वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. याला काय उत्तर आहे भारतीय जनता पक्षाकडे? एकदाही जनतेसमोर येऊन जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत. त्याच्यामुळे 12 वर्ष झाली, अजून 12 वर्ष होतील. देशाला उपयोग काय झाला? लोकशाहीला, देशाच्या स्वातंत्र्याला उपयोग काय झाला? फक्त पंडित नेहरूंचा पदावर राहण्याचा विक्रम तुम्ही मोडला असेल, पण पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणं अशक्य आहे. पण राऊसाहेब, जेव्हा राहुल गांधी गेली काही दिवस सातत्याने म्हणतायत की वर्षभरात नरेंद्र मोदींना पाय उतार व्हावं लागेल, पण नरेंद्र मोदींची गेली 12 वर्ष आणि पुढचा येणारा काळ आहे, पंतप्रधान पदाची घोडदौड सुरूच आहे. पंतप्रधान पदाची घोडदौड सुरू आहे आणि त्या घोडदौडीखाली लोकशाही तुडवली गेली, देशाची न्याय व्यवस्था तुडवली गेली, देशाचा निवडणूक आयोग तुडवला गेला, अनेक संविधानिक संस्थांच्या छाताडावर उभं राहून त्यांची घोडदौड सुरू आहे. हे तुम्ही विसरू नका. म्हणून त्यांनी एक पत्रकार परिषद घेण्याचं धाडस दाखवायला पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आतापर्यंत आपली मर्दानगी आणि हिंमतबाजी दाखवलेली आहे. 12 वर्षात प्रधानमंत्र्यांनी तशी दाखवल्याचं मला दिसत नाही. ऑपरेशन सिंदूर सुद्धा आंतरराष्ट्रीय दबावाखाली त्यांना गुंडाळावं लागलं.